नमस्कार, मी विजय गावडे. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर शहरामध्ये हाटकेच्या सिग्नल पासून ते तुम्ही पाठीमागे जाऊ शकता एसके स्टोनच्या चौकीपर्यंत हा जो उड्डाण पूल केलेला हा नागपूरच्या धर्तीवरती या उड्डाण पुलाचं काम झालेलं आहे. आणि या उड्डाण पुलाचा आज पाहणी दौरा आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन मॅडम यांनी केलेला आहे. या संपूर्ण विषयासंदर्भात काम कधी संपूर्ण होणार आहे या टायमाला MMRDAचे अधिकारी पण होते, यांची चर्चा केली होती. आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन मॅडम यांनी काय सांगितलं आपण जाणून घेऊ. जवळजवळ 95% अधिक काम पूर्ण झालेलं आहे आणि 5 वर्षापूर्वी म्हणजे साधारण सोनिया शेट्टी जेव्हा आमच्या MMRDA मध्ये होत्या त्यावेळेस त्यांना या ठिकाणी बोलावून नागपूरच्या धर्तीवर मीरा भाईंदर मध्ये सुद्धा उड्डाण पूल करावा अशी मी मागणी केली होती. खरं तर मूळ जो मेट्रोचा हा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये उड्डाण पूल नव्हते, परंतु फक्त एकच रस्ता हा मीरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे आणि उड्डाण पूल जर नसेल त्या ठिकाणी ट्रॅफिकचा फार मोठा खोळंबा होईल असं मी जेव्हा त्यांना समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी त्यावेळेस ह्या उड्डाण पुलाला म्हणजे 2020 साली ती बैठक झाली होती आणि पाहणी झाली होती. त्यानुसार त्यांनी पाहणी केल्यानंतर मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर सुमारे 75 किती कोटीचं काम आहे, 75 कोटीच्या कामाला अतिरिक्त मंजुरी दिली. म्हणजे मेट्रोच्या कामाव्यतिरिक्त ह्या 3 उड्डाण पुलांना 75 कोटी रुपये खर्च, मिळून 217 कोटी, 3 उड्डाण पूल मिळून 217 कोटीला अतिरिक्त मंजुरी दिली. आणि त्यामुळे हे उड्डाण पुलाची कामं आता एक पूर्ण झालेलं आहे आणि अजून 2 पूल साधारणतः सप्टेंबरमध्ये त्याचं लोकार्पण करण्याचा मानस आहे. हा उड्डाण पूल जवळजवळ 95% पूर्ण झाला आहे. काही तुरळक छोट्या मोठ्या गोष्टी बाकी आहेत, म्हणजे डिवायडर लावणं बाकी आहे, पेंटिंग करणं बाकी आहे. कारण भविष्यामध्ये उड्डाण पुलावरनं वाहतूक जर चालू केली तर अपघात होण्याची शक्यता आहे. काही लोक आंदोलन करतात, त्यांना कल्पना नाही आहे की उड्डाण पूल चालू करणं एवढं कठीण नाहीये, परंतु जर अपघात झाले तर जबाबदारी सुद्धा MMRDAची आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात होणार नाही आणि लोकांना सुद्धा सगळे सायनेज वगैरे जर दिसले तर त्यानुसार ते गाड्या चालवतील. म्हणून ह्या पुढल्या 8 ते 10 दिवसामध्ये हे काम पूर्ण करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ह्या उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चितपणे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जुलै महिन्यामध्ये हा उड्डाण पूल मीरा भाईंदरच्या जनतेला खुला करून देऊ. पूर्ण होणार आणि लवकरच या पुलाचं लोकार्पण करायचं आहे. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तसं पत्र लिहून कळवलंय आणि ते लवकरच निर्णय घेणार की ते स्वतः येऊ शकतात का लोकल लेवलवर कोणी त्याला लोकार्पण करा, पण लवकरात लवकर हे लोकार्पण होणार आहे याची गॅरंटी मी देते. आणि जे छोटंसं काम बाकी आहे पेंटिंग वगैरे मला वाटते 2 दिवसात ते संपवणार.